मनात विचारांचा गोंधळ चालू असेल, तुमचं मन अस्थिर झालं असेल आणि तुम्ही अतिविचार करत असाल, तर तुमच्या मनाला स्थिर कसं ठेवायचं, मन शांत कसं करायचं, याचे काही उपाययोजना आहेत. तर याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्राध्यापिका पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते. बरेच वेळा काय असतं की आपल्या डोक्यात एवढे फालतू विचार सुरू असतात की त्या विचारांमुळे आपलं लक्ष हे कुठेच लागत नाही. म्हणून त्याची काही उपाययोजना आहेत. तर पहिला आहे की स्वतःला बिझी ठेवा, स्वतःला व्यस्त ठेवा. आता स्वतःला व्यस्त ठेवायचं म्हणजे तुम्हाला जे कोणते कामं करायला आवडतात, तुम्हाला बागकाम करायला आवडतं, नवीन भाषा शिकणं आहे, संवाद कौशल्य आहे, तुम्हाला जे आवडत असेल ते, खेळायला आवडतं, टी व्हीवरील चांगल्या धार्मिक सिरियल वगैरे बघायला आवडतं, मोटिवेशन्स व्हिडिओ पाहायला आवडतात, तर तुम्हाला जे कोणतं कार्य करायला आवडतं, देवपूजा करणे आहे, तर या कार्यांमध्ये स्वतःला बिझी ठेवायचं. मग स्वतःला बिझी ठेवायचं म्हणजे एवढंही बिझी नाही ठेवायचं की त्याचा आपल्या रिलेशनवर परिणाम होईल. म्हणजे आपले नातेसंबंध, रिलेशन मेंटेन करायचे, पण आपलं मन शांत ठेवण्यासाठी, आपलं मन स्थिर ठेवण्यासाठी जर तुम्ही स्वतःला बिझी ठेवलं तर काय होतं की आपल्या डोक्यात किंवा आपल्या मनात जो विचारांचा गोंधळ सुरू असतो तो गोंधळ हा कमी होतो. म्हणून असं स्वतःला बिझी ठेवायचं. दुसरी उपाययोजना ही करू शकतो आपण की आपल्या आरोग्याची काळजी घ्या, आपल्या शरीराची काळजी घ्या. काय होते की असे हे सतत विचार केल्याने, अतिविचार केल्याने आपल्या शरीरावर त्याचा वाईट परिणाम होतो. आणि आपलं शरीर हे अतिशय महत्त्वाचं असते. कारण काय होतं की आपण असा अतिविचार करत राहिलो तर आपली झोप पुरेशी होत नाही, आपलं जेवणामध्ये लक्ष लागत नाही, आपण व्यायामही करू शकत नाही, काहीच करू शकत नाही. मग अशा वेळेस आपल्याला जर आपलं शरीर चांगलं ठेवायचं असेल तर पुरेशी झोप, संतुलित आहार आणि भरपूर पाणी पिणे हे आपल्याला आवश्यक असतं. आणि मग त्यामुळे काय होते की आपण असा विचार करत राहिलो तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर झाला तर आपल्याला हळूहळू असे छोटे छोटे आजार चढायला लागतात. आणि मग आणखीच आपलं मन हे अस्थिर होतं, मग आपलं मन कुठेच लागत नाही आणि मग त्याचा परिणाम आणखी शरीरावर होतो, आणखी आपल्या आरोग्यावर होतो आणि मग काही वेळा आपल्याला गंभीर आजारसुद्धा होऊ शकतात. म्हणून आपल्याला आपल्या शरीराकडून हे कामं करून घ्यायचे असतात आणि शरीर जर उत्तम असेल तरच तुम्ही कोणतंही काम हे करू शकता. म्हणून आपल्या आरोग्याची काळजी घ्या. तुम्हाला जे कोणते औषध गोळ्या असेल ते पण तुम्ही रेग्युलर घ्या, पण हसा तुम्ही लोकांच्या म्हणजे सान्निध्यात राहा. त्यामुळे काय होतं की आपलं शरीर हे सुदृढ राहतं. तिसरी उपाययोजना आहे की ध्यानधारणा म्हणजे मेडिटेशन करा. त्याने काय होतं की आपल्या डोक्यातील विचार जर आपल्याला लवकर काढून टाकायचे असेल, वाईट विचारांचा जो गोंधळ सुरू आहे आणि त्याला आपल्याला लवकर काढायचं असेल तर मेडिटेशन, ध्यानधारणा यासारखा रामबाण उपायच नाही. म्हणून ध्यान करायचं हलका फुलका जो तुमच्याकडून तुम्ही व्यायाम करू शकता. असं नाही की बा या व्यक्तीने इतका व्यायाम केला किंवा इतके मिनिट केले, इतके तास केले, माझ्या मैत्रिणीने किंवा मित्राने तर मी तेवढा केलाच पाहिजे, असं काहीही नाही. तुमच्या शरीराकडून जेवढं झेपेल तेवढाच तुम्ही व्यायाम करा, पण दररोज करा. तुमचं शरीर हे असं म्हणजे हलवत राहा. त्याने काय होतं की आपल्याला म्हणजे तुम्ही व्यायाम केला, देवाचं नामस्मरण केलं तर तुमचं मन हे शांत होतं. म्हणून मेडिटेशन, ध्यानधारणा हे अतिशय आवश्यक होतं. त्याने आपला आत्मविश्वास वाढतो आणि आपल्याला जी जागरूकता असते ती जागरूकता आपल्यामध्ये निर्माण होते. चौथं आहे की आयुष्यामध्ये कोणता तरी एक असा ध्येय ठेवा. म्हणजे जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एखादं मिशन ठेवलं किंवा तुमचा काही एम असेल आणि तुम्ही त्याला एखादं असं टार्गेट द्या की नाही मला हे असं कंप्लीट करायचं आहे. मग काय होते की तुमच्या डोक्यातले अतिविचार हे आपोआपच कमी होतात, गोंधळलेली मनस्थिती तुमची कमी होते, कारण तुमचं लक्ष हे तिकडे तुमच्या मिशनकडे केंद्रित झालेलं असतं. कोणतेही मिशन तुम्ही घ्या, तुम्हाला जे आवडतं ते. म्हणून असं एखादं ध्येय ठेवा की मला हे करायचं आहे. आणि काय ध्येय काय म्हणजे परीक्षेचं किंवा काही पैसे कमावण्याचंच असतं असं नाही आहे. तुम्ही लोकांना 4 गोष्टी सांगितल्या, तुमच्यापासून कोणी सल्ला घेतला, हेही एक ध्येय असतं.
तुम्हाला काही पारंपरिक पदार्थ येत असेल, हे तुम्ही कुणाला सांगितले तर तुमच्या मनाला आनंद होतो. म्हणून असं काहीतरी ध्येय ठेवा की मी कमीत कमी दररोज 4-5 लोकांना असा सल्ला देऊन, पॉझिटिव्ह त्यांना विचार सांगून, मी म्हणजे माझं तर म्हणजे माझे विचार तर हलके होतीलच, जे वाईट विचार येतात, पण ते इतरांचे सुद्धा मी गोंधळलेले विचार हे कमी करू शकते. म्हणून हे फालतू विचार हे डोक्यातून निघून जातील. आणि 5वी उपाययोजना आहे की कुणावरही कोणासाठीही म्हणजे आपल्या आनंदासाठी कुणावरही अवलंबून राहू नका. स्वावलंबी बना. जोपर्यंत तुम्ही चालते बोलते आहात, जोपर्यंत तुम्ही बेडवर नाही म्हणजे तुम्ही स्वावलंबी आहात, तोपर्यंत तुम्ही तुमच्या आनंदासाठी कोणावरही अवलंबून राहू नका. कारण काय होतं की जर तुम्ही कुणावर अवलंबून असाल तर त्या व्यक्तीने तुम्हाला आनंद दिला तरच तुम्ही हसू शकता, त्या व्यक्तीने तुम्हाला दुःख दिलं तरच तुम्ही रडू शकता. म्हणजे तुमच्या हसण्यासाठी, तुमच्या दुःखासाठी तुम्ही त्या व्यक्तीवर अवलंबून राहता आणि कालांतराने ती व्यक्ती तुम्हाला कंट्रोल करते. म्हणून असं कुणावरही आपल्या आनंदासाठी अवलंबून राहू नका, स्वावलंबी राहा. आपण जर आणि काय निसर्गाचा नियमच आहे की तुम्ही जर कुणाला आनंद दिला तर तो आनंद तुमच्याकडे द्विगुणित होऊन परत येतो. तुम्ही एखाद्याला मदत केली तर ती मदत आपल्याला दुप्पट मिळत असते. हा निसर्गाचा नियमच आहे. म्हणून कुणावरही आपलं जे लाईफ असतं ते असं कुणाला कंट्रोल करण्याचं किंवा याचं कुणाला म्हणजे आपोआप तुम्ही असं देऊ नका. कुणावरही अवलंबून राहू नका आणि आपला आनंद हा आपण स्वतःच उपभोगायचा असतो. त्यामुळे आपल्या आनंदासाठी कुणालाही कंट्रोल करू देऊ नका. तर तुम्ही जर ह्या अशा 5 उपाययोजना स्वतःला बिझी ठेवणे, नंतर तुमचं म्हणजे मेडिटेशन करणे, ध्यानधारणा करणे, आरोग्याची काळजी घेणे आणि कुणावरही आपल्या आनंदासाठी अवलंबून न राहणे, अशा जर तुम्ही 5 उपाययोजना केल्या, ह्या काही खूप कठीण नाही आहे, ह्या आपण डेली करतच असतो. पण कधीकधी आपल्या त्या जे विस्मृती होऊन जाते, आपण विसरून जातो. तर हे जर आपण केलं तर आपल्याला पुन्हा चैतन्य येतं, आपल्या अंगामध्ये एनर्जी संचारते आणि आपण अगदी पूर्वीसारखे जे जोमाने कामं करत होतो तसं आपलं मन हे ताजतवाणं होतं आणि आपल्या डोक्यात, आपल्या मनात असणारे गोंधळलेले विचार, जो गोंधळ सुरू असतो मनात विचारांचा, तो हा यामुळे निघून जातो आणि मग आपलं मन हे स्थिर होतं, शांत होतं. त्यामुळे आपल्याला नीट झोप लागते आणि मग आपण आपले कार्य व्यवस्थित करू शकतो. तर असेच हसत राहा, आनंदी राहा. पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.